महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। क्षुल्लक कारणावरून जेसीबी ड्रायव्हरने केला इंजिनियरचा खून। बारड शिवारातील घटना। छोट्या मायनर कॅनल दुरुस्तीच्या कामावर जेसीबी चालकाने चक्क आपला सोबतच कंपनीत कार्यरत असलेल्या इंजिनियरच्या डोक्यात जेसीबीचे बूम बकेट घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना 27 एप्रिल रोजी दुपारी 12च्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील बारडजवळ देगाव शिवारात घडली होती। उपचारादरम्यान गंभीर जखमी इंजिनियरचा छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाला। या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात जेसीबी चालक व कंत्राटदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना घडल्यानंतर मूळचा बिहारचा असणारा चालक फरार झाला असल्याचे सांगण्यात आले। अर्धापूर तालुक्यात असलेल्या देगाव शिवारात छोट्या मायनरचे काम सुरू असताना इंजिनियर गीताराम चाटे जेसीबी चालकाजवळ काम सांगण्यासाठी पोहोचला। या दोघात सुरुवातीला काम सांगण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला। याच वादातून जेसीबी चालक जलाउद्दीन मोहम्मद सलाउद्दीन याने जेसीबीचे बूम बकेट इंजिनियर चाटे यांच्या डोक्यात घातली। त्यानंतर खाली पडल्यानंतर चाटे यांच्या कमरेवर गुप्तांगावर जेसीबीची बकेट मारून त्याला गंभीर जखमी केले। त्यानंतर चालक जलाउद्दीन घटनास्थळावरून पसार झाला। तिथे उपस्थित नागरिकांनी तातडीने ही माहिती कंपनी कंत्राटदारास सांगून जवळच असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या एका वाहनांमधून त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले। परंतु प्रकृती गंभीर झाल्याने येथून त्यांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल केले। परंतु छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना इंजिनियरचा मृत्यू झाला। सर्व धार्मिक विधी पार पाडून मयताचा भाऊ सिद्धेश्वर ज्ञानोबा चाटे यांनी बारड पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या फिर्यादींवरून जेसीबी चालक जलाउद्दीन मोहम्मद सलाउद्दीन आणि कंत्राटदार दानिश खान या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केधासे करत आहेत। घटनास्थळाला प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी भेट दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आतिक अहमद मुदखेड नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।